घर घेतले पण वीज बिल दुसऱ्याचे, घर बसल्या बदला नाव, घर, दुकान खरेदी, मालकीत बदल्यानंतरही अनेकदा जुन्या मालकाच्या नावावरच वीज बिल येत राहते. यामुळे नोंदणी, बँक कर्ज, शासकीय कागदपत्रे आदींसाठी अडथळे येतात. याकरिता महावितरण कंपनीने वीज देयकरावर ग्राहकांसाठी नाव बदलण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. महावितरण कंपनीच्या वीज देयकावर नाव बदलण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करा. त्यावर जुन्या आणि नवीन मालकांचे पत्ते भरावे. घर, दुकान खरेदी केले असेल तर खरेदीचा कागद जोडावा लागतो. जुन्या मालकाची नाहरकत त्या फॉर्मवर घ्यावी, जेणेकरून जुने डिपॉझिट नवीन मालकाच्या नावावर वर्ग होईल. त्याकरिता 220 रुपये इतके शुल्क आकारले जाते. मीटर टेस्ट करण्याकरिता हे शुल्क आकारले जाते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वारसाच्या नावावर वीज देयक होण्याकरिता 2 गोष्टी लागतात. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला आणि तोच त्याचा वारस आहे याचा पुरावा लागतो. इतर वारस असतील तर त्याची नाहरकत लागते. यासाठी देखील 220 रुपये इतके शुल्क आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.